स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 31 जुलै. आज आपण 31 जुलै, 1 ऑगस्ट आणि 2 ऑगस्टचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर जे डीप डिप्रेशन आहे ते इकडे विदर्भाच्या भागात सक्रिय आहे. विदर्भातील पश्चिमेकडील भागात याच्यामुळे ढगांची जी निर्मिती आहे ती तुम्ही पाहू शकता. इकडे नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर हा जो पट्टा आहे, मुंबई, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, बीड, त्याच्यानंतर इकडे अहिल्यानगर या भागातून बऱ्यापैकी मुसळधार पावसाची ढग निर्मिती आहे. या भागात पाऊस सक्रिय मुसळधार सध्या आहे. उर्वरित विदर्भात पाऊस हा थांबलेला आहे. इकडे कोल्हापूरकडे हलका मध्यम पाऊस, सांगली, सोलापूर, धाराशिवकडे हलका मध्यम पाऊस सध्या सक्रिय आहे. पुढील 3 दिवसाचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज 31 जुलै आहे. आज नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, इकडे अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, जालना या सर्व भागातून मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच नंदुरबार, धुळे, जळगावकडे सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता राहील. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गकडे सुद्धा मध्यम ते मुसळधार पाऊस सक्रिय राहील. सोलापूर, धाराशिव, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, वाशिम, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा हा जो पट्टा आहे हिरव्या कलरमधील, या भागातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. काही भागात ढगाळलेलं हवामान सुद्धा सक्रिय राहील. 1 ऑगस्टला पावसाचं प्रमाण कमी होईल. इकडे पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गकडे मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील. तसेच पुणे, सातारा, कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात हलक्या मध्यम सरी अधूनमधून सक्रिय राहतील. हा जो पट्टा आहे, अहिल्यानगर, पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगली पूर्व, सोलापूर, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड या भागातून विशेष मोठा पाऊस नाही, हलक्या मध्यम सरी होतील. पण उद्या बऱ्यापैकी पाऊस या भागातील कमी होईल. आज जो सक्रिय आहे तो विदर्भात सुद्धा विशेष पावसाची शक्यता उद्यासाठी नाही, हलका मध्यम झाला तरच कुठेतरी होऊ शकतो. बाकी ढगाळलेलं हवामान राहील. 2 ऑगस्टला परत एकदा पावसाचं प्रमाण हे पूर्णपणे कमी होण्याचा अंदाज आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिकच्या पश्चिम घाट भागात मध्यम सरी राहतील. उर्वरित राहिलेले जे विभाग आहेत, जिल्हे आहेत राज्यातील, पावसाची शक्यता कुठेच नाही आहे. मात्र एखाद्या ठिकाणी अपवाद ठरू शकतो, दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम पाऊस होऊ शकतो. ढगाळलेलं हवामान राहिलेल्या जिल्ह्यातून विशेषतः 2 ऑगस्टसाठी सक्रिय राहील. आजचा दिवस पाऊस हा जास्त प्रमाणात सक्रिय राहील. उद्या बऱ्यापैकी कोकण किनारपट्टीवर पाऊस सक्रिय राहील मुंबई विभागात, आणि परवा राज्यातील पाऊस हा पूर्णपणे कमी होईल. उद्या 1 ऑगस्टलाच बऱ्यापैकी पावसाचा मगाशी सांगितल्याप्रमाणे पाऊस हा कमी होण्याचा अंदाज आहे. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. धन्यवाद.